हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे सायली आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सिलेबस फॉर UPSC ड्रग इन्स्पेक्टर 2026. खूप साऱ्या स्टुडंट्सचे कमेंट येत होते, मेसेजेस येत होते की मॅम UPSC ड्रग इन्स्पेक्टरची जी अपकमिंग वॅकन्सी येणार आहे त्याचा सिलेबस घेऊन या. तर जर तुम्ही ड्रग इन्स्पेक्टरसाठी प्रिपेअर करत असाल तर हा व्हिडिओ अजिबात मिस करू नका. ऍडव्हर्टाइजमेंट यायच्या आधीच 80% सिलेबस कव्हर होईल जर तुम्ही हा सिलेबस फॉलो केलात. तर चलो, विदाउट एनी फर्दर ड्यू, लेट्स गेट स्टार्टेड विथ टुडेज व्हिडिओ. हाय वेटेज टॉपिक पासून स्टार्ट करूया. फार्मास्युटिकल केमिस्ट्री हाय वेटेज टॉपिक आहे UPSC ड्रग इन्स्पेक्टर साठी. याच्यामध्ये कोणते टॉपिक फोकस करायचे? ड्रगचे क्लासेस, फंक्शनल ग्रुप्स, SAR स्ट्रक्चरल ऍक्टिव्हिटी रिलेशनशिप, मेकॅनिझम्स अँड युजेस फार्मास्युटिकल केमिस्ट्री मध्ये इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट आहे मॅन्युफॅक्चरिंग आणि डोसेज पण. हा पण मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे अंडर द ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम. कारण ड्रग इन्स्पेक्टरला जाऊन मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स मध्येच इन्स्पेक्शन करायचं आहे. सो दे शुड हॅव अ थरो नॉलेज फॉर टॅबलेट्स, कॅप्सूल, इमल्शन, सस्पेन्शन, ऑइंटमेंट्स, पॅरेंटरल अँड बायोलॉजिक्स. One more thing should be added in it, that is microbiology. मायक्रोबायोलॉजी रिलेटेड पण याच्यामध्ये टॉपिक कव्हर केले पाहिजेत. चॅनलवर ऑलरेडी व्हिडिओज आहेत रिलेटेड टू द मायक्रोबायोलॉजी, ते व्हिडिओज तुम्ही बघू शकता. नेक्स्ट आहे फार्मास्युटिकल अनालिसिस. हा पण इम्पॉर्टंट टॉपिक आहे. यातलं काय वाचायचंय स्टुडंट्स? लिमिट टेस्ट, ट्रायमेट्रीचे जे कॅल्क्युलेशन्स असतात ते, नंतर तुमचे स्पेक्ट्रोस्कोपी, IR, UV, बायो एसेज कसे परफॉर्म करायचे, एसेज ऑफ द ड्रग ते, आणि मायक्रोबियल टेस्ट, पॅरोजन टेस्ट, मायक्रोबियल वेगवेगळ्या कोणत्या टेस्ट करतात हे बघायचं आहे. हे इम्पॉर्टंट टॉपिक सांगते मी, जे तुम्ही आत्ता थोरो करून घ्या. मग नंतर थोडेफार जे ऍडिशनल टॉपिक्स येतील ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये ते आपल्याला नंतर कव्हर करता येतील. बट हे तर सिलेबस असणारच आहे. ऍडिशन थोडा काही वेगळा सिलेबस येऊ शकतो. नेक्स्ट आहे फार्माकोलॉजी अँड टॉक्झिकोलॉजी. मोस्ट इम्पॉर्टंट. यावर पण खूप जास्त क्वेश्चन्स येतात. MPSC ड्रग इन्स्पेक्टरचा जर क्वेश्चन पेपर तुम्ही बघितला असेल तर मोस्ट ऑफ द पेपर फॉर फार्माकोलॉजी पर्सन, ज्यांनी फार्माकोलॉजीचा थरो अभ्यास केला होता त्यांना अतिशय इझी पेपर गेलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचंय? ADME, ड्रग ऍक्शन्स कशा होतात, क्लासिफिकेशन कसं आहे, टॉक्झिकोलॉजी अँड डोस रिस्पॉन्स ऑफ द ड्रग. सर्वात मेन याच्यामध्ये जर काही असेल तर क्लासिफिकेशन ऑफ युअर ड्रग्स, त्यांची मेकॅनिझम काय आहे आणि त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट कसे होणार, याची आत्तापासूनच तुम्हाला ज्या भाषेत समजते, ज्या टेक्स्टमध्ये समजते त्याच्या शॉर्ट नोट प्रिपेअर करायला स्टार्ट करा. आणि टॉक्झिसिटी, ऑलरेडी आपण टॉक्झिकोलॉजीवर एक चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे, तो जाऊन चेक करा. मोस्ट ऑफ द ऑल टॉक्झिकोलॉजी वी हॅव कवर्ड देअर. तेवढं जरी वाचलं तर दॅट इज मोर दॅन इनफ. त्यातलेच सगळे क्वेश्चन आपल्या MPSC ड्रग इन्स्पेक्टरला आलेले होते. सो स्टार्ट प्रिपेअरिंग. नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, रेग्युलेटरी. रेग्युलेटरी रिलेटेड त्याच्यात काय वाचायचंय? ड्रग आणि कॉस्मेटिक ऍक्ट सगळे सेक्शन्स वाचायचे, फॉर्म्स कोणते आहेत, रूल्स कोणते आहेत, हे सगळं रीड करायचंय, त्याच्या शॉर्ट नोट्स प्रिपेअर करून घ्यायच्यात. GLP, GMP आणि GCP हे सगळ्या गाईडलाईन्स वाचायच्यात. एकदा थरो ओव्हरव्ह्यू करून घ्या, वेळ आहे आपल्याकडे अजून. मेडिकल डिव्हाइसेस रूल्स पण बेसिक्स हे विचारले जाऊ शकतात बिकॉज इट इज अ UPSC एक्झाम. फार्माकॉग्नोसी पण एक तुमच्या इम्पॉर्टंट आणि स्कोरिंग टॉपिक होऊ शकतो. ज्यांना प्लांट नेम्स, प्लांट सोर्सेस लक्षात राहतात, मॉर्फॉलॉजी लक्षात राहते, अडल्ट्रेशन टेस्ट कोणत्या परफॉर्म करू शकतो आपण, आणि अदर टेस्ट फॉर अ प्युरिफिकेशन, एखादं नॅचरल कंपाऊंड असेल त्याचं प्युरिफिकेशन कसं करणार, त्याच्या कोणत्या टेस्ट आहेत, बिफोर फॉर्म्युलेशन काय काय त्याच्या प्रिलिमिनरी अनालिसिस करावं लागतं, हे सगळं या रिलेटेड क्वेश्चन्स येऊ शकतात. लास्ट बट नॉट द लिस्ट, स्कोरिंग सब्जेक्ट बट लो वेटेज. कमी वेटेज आहे पण याच्यावर तीन चार क्वेश्चन्स येतातच आणि ते क्वेश्चन्स तुमचे शेवटचं स्कोरिंग वाढवू शकतात. सो हे अजिबात मिस करायचे नाहीत.
pharmacokinetics related study, what is bioavailability, what is clearance, what is half-life. We should know all these things. Then हॉस्पिटल फार्मसी, नवीन नवीन आलेले सिलेबसला फार्मसी प्रॅक्टिस, हॉस्पिटल फार्मसी, प्रिस्क्रिप्शन एरर, व्हॉट इज स्टोरेज, ही पण इन्फॉर्मेशन असू द्या. ओव्हरव्ह्यू तर करून घ्या. कम्प्युटर बेसिक्स, ऍप्लिकेशन ऑफ कम्प्युटर इन दी फार्मसी, दॅट इज द इम्पॉर्टंट पार्ट. अँड इंग्लिश कम्प्रेहेन्शन अँड बेसिक क्वेश्चन. याच्यामध्ये अजून एक ऍड करायचे, दॅट इज लेटेस्ट न्यूज, करंट अफेअर्स ज्याला आपण म्हणतो. करंट अफेअर्स, कोणते रिसेंटली ड्रग बॅन होत आहेत का, काय चाललंय फार्मसी मार्केटमध्ये, काय चाललंय, कोणती फार्मा कंपनी काय प्रोडक्शन करते. जस्ट हॅव दॅट इन्फॉर्मेशन. तर स्टुडंट्स, हा आहे आपला 80% सिलेबस, जो 100% असणारच युपीएससी ड्रग इन्स्पेक्टर 2026 ला. 20% सिलेबस आपल्याला नंतरही कव्हर करता येईल, पण जर ड्रग इन्स्पेक्टरची प्रिपरेशन करत असाल तर कव्हर दॅट 80% सिलेबस बिफोर द ॲडव्हर्टाइजमेंट. सो स्टुडंट्स, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब अँड शेअर विथ युअर फार्मा फ्रेंड्स. कारण नॉलेज दिल्याने वाढतं. इन्फॉर्मेशन तुम्ही त्यांना दिलीत तर त्यांच्याकडूनही तुम्हाला काही मिळेल आणि एकत्र अभ्यास करता येईल. सो स्टुडंट, चलो बाय बाय, स्टे ट्यून.